जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवा खोट्या, प्रशासनाचा खुलासा, ई-केवायसी साठी नवीन मुदत नाही, महिलांनी कार्यालयात गर्दी करू नये, लाडकी बहीण योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा संजय पाटील, सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांपासून सावध राहा, महिला व बाल विकास विभागाचे आवाहन, 31 डिसेंबरनंतर ई-केवायसी न केलेल्यांसाठी सध्या कोणतीही नवीन संधी नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात सोशल मीडियावर व प्रसार माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे। ई-केवायसी साठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी सांगितले। 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी न केलेल्या महिलांसाठी सध्या कोणतीही नवीन संधी उपलब्ध नाही। तसेच पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून महिलांनी थेट बँक खात्यात रक्कम तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे। चुकीच्या बातम्यांमुळे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गेल्या 2 दिवसापूर्वी ई-केवायसी बाबत जी सोशल मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे, त्यात लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात येऊन ई-केवायसी करून घ्यावी, अशा स्वरूपाची ती बातमी आहे। ती चुकीची आहे। त्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रके या कार्यालयास प्राप्त नाहीत। करिता माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधू नये व पुढे ई-केवायसी बाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाल्यास या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल, अशी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे।